हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सगळ्या मागण्या मान्य झाल्या, फक्त मराठा आरक्षणाची मागणी राहिली। राज ठाकरेंचा खोचक टोला। विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता पुन्हा उपोषण कशाला? राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल। राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन बोलतात ते आम्हाला माहिती, मराठे तुम्हाला मानणार नाहीत। मनोज जरांगेंचा राज ठाकरे यांच्यावर पलटवार। ईडी कारवायांवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल। सत्ता बदल झाला तर अशाच कारवाया भाजपवर होतील, राज ठाकरेंचा इशारा। तर भाजपात गेल्यावर ईडी चौकशी थांबते ही मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंची टीका। वंचित महाविकास आघाडीसोबत नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेससोबत अद्याप चर्चा सुरू। बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये अर्धवट मात्र सकारात्मक चर्चा। इंडिया आघाडी शिल्लक राहिली नाही, मात्र महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होणार नाही याची काळजी घेऊ, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। वंचितकडून महाविकास आघाडीकडे 6 जागांसाठी प्रस्ताव। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणीसह अमरावतीचा समावेश, सूत्रांची माहिती। तर पालघरची जागा ठाकरे गट लढवणार, अंबादास दानवे यांची माहिती। भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा। तर भाजपकडून मला कोणतीही ऑफर नाही, भुजबळांनी दमानियांचा दावा फेटाळला। भाजपकडून मला कसली ऑफर नाही, दमानियांना कुठून माहिती मिळाली माहिती नाही, भुजबळांकडून स्पष्ट। तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमधून शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर, भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला। तर आम्ही प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक, आमदार संजय गायकवाड यांचं प्रत्युत्तर। सरकारच्या प्रतिनिधींनी 75 वर्षांच्या भुजबळांना एकटं पाडलं, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। तर भुजबळांवर होणाऱ्या टीकेला मंत्र्यांनी का विरोध केला नाही, आमदार आव्हाडांचा सवाल। माढा लोकसभेवरून दोन्ही निंबाळकरांमध्ये वार पलटवार। रणजितसिंह निंबाळकरांना निवडून न देण्याचं रामराजे नाईक निंबाळकरांचं आवाहन। तर रामराजेंना पक्षात कवडीचीही किंमत नाही, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं प्रत्युत्तर। संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार, महाविकास आघाडी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची शक्यता। अजित पवार गटामध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांची सूचक प्रतिक्रिया। अजितदादांनी मात्र यावर बोलणं टाळलं। केंद्र सरकारकडून दक्षिण भारतावर कायम अन्याय सुरू राहिल्यास स्वतंत्र देशाची मागणी करावी लागेल, काँग्रेस खासदार डी.के. सुरेश यांचं वादग्रस्त वक्तव्य। भाजपकडून कारवाईची मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।